आपण पाहत आहात सत्य व रोखोक न्यूज चॅनल MH10 सांगली न्यूज। सन 1963 साली सांगली जिल्ह्यातील आष्ठाजवळील असणारे गाव म्हणजे मर्दवाडी येथे अशोक गोपाळ पाटील व त्यांची पत्नी सुरेखा अशोक पाटील यांचे एकत्रित कुटुंब मर्दवाडी या गावामध्ये आहे। आपुलकी नावाने प्रसिद्ध असणारे हे शेतकरी कुटुंब यांनी यांच्या चुलत्यांनी घेतलेला रशियन कंपनीचा ट्रॅक्टर आजही मर्दवाडी व परिसरात दिमाखाने व रुबाबात या रशियन ट्रॅक्टरचा एक वेगळाच रुबाब आहे। या कुटुंबांनी 1963 साली फक्त 13,000 रुपयाला खरेदी केला आहे। आज या ट्रॅक्टरला 2026 रोजी नवीन वर्ष लागतातच 63 वर्ष पूर्ण होत आहेत। म्हणून या पाटील कुटुंबियांनी या ट्रॅक्टरचा वाढदिवस सोहळा करण्याचे ठरविले आहे। तरी या ट्रॅक्टरचे देखभाल व दुरुस्ती करण्याकरिता विजयवाड येथून सर्व ते पार्ट खरेदी केले जातात व इमर्जन्सीसाठी यांच्याकडे सर्व ते ट्रॅक्टरचे पार्ट उपलब्ध असतात। तरी हा ट्रॅक्टर पुरातन काळी प्रसिद्ध होता व या ट्रॅक्टरचा पूर्वी वेगळाच रुबाब होता। त्यासाठी या ट्रॅक्टरला त्यांनी कुठेही विक्री केलेली नाही। आजही तो ट्रॅक्टर चालू स्वरूपात आहे व त्याची कंडिशन अत्यंत चांगल्या प्रकारची आहे। त्यामुळे या ट्रॅक्टरचा सर्व तो आढावा MH10 सांगली न्यूजचे संपादक देवा सोन्याळकर यांनी घेतला। माझं नाव सुरेखा अशोक पाटील, मुक्काम पोस्ट मर्दवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली। आम्ही एकत्र राहतोय। आमच्या घरात 15 जण आहे। फॅमिली आम्ही 15 जण आहे। आम्ही एकत्र राहतोय 33 वर्ष झाली आम्ही एकत्र फॅमिली। आमच्या घराचं नाव आपुलके, आमच्या घरात येणाऱ्या माणसांची आपुलकी केली जाते। आमच्या डेअरीचं नाव आपुलके आणि कधीही आमच्या घरात आलं तर सर्वांची आम्ही आपुलकी केली जाते आणि एकजुटीनं एक येणं निष्ठानं आम्ही राहतोय। एकमेकावर अतिशय प्रेम करतोय। कुठल्याही कारणात आम्ही एकमेकाला सहभाग करतो। हा ट्रॅक्टर तुमचाच आहे का बाहेर घेतलेला? तो ट्रॅक्टर हो हो ट्रॅक्टर हे वाहनं ही सगळी तुमचीच आहे ती? होय। ओके दादा नमस्कार। नमस्कार। दादा तुमचं नाव काय? अशोक गोपाळ पाटील, हे गाव कुठलं? मर्दवाडी, पुढं बघा मर्दवाडी, तालुका कुठला? वाळवा, जिल्हा सांगली। मला एक गोष्ट सांगा, ही ठिकाण हे ट्रॅक्टर कुणी घेतलाय? चुलत्याने घेतलं आमच्या। चुलत्यांनी? कुठल्या कंपनीचा ट्रॅक्टर आहे ह्यो रशियाचा ट्रॅक्टर आहे। बेलारूस कंपनीचं तिथलं नाव आहे। इथलं नाव रशियन म्हणतात, रशियासनं आल्यामुळं। हा रशियन कंपनीचा ट्रॅक्टर आहे। किती साली घेतलेला ट्रॅक्टर आहे? 1965 साली। 1965 साली घेतल्यानंतर ह्या ट्रॅक्टरची त्यावेळेला किंमत किती होती आजच्या बाजारभावानुसार? आजच्या जास्त होईल, 13 लाख होईल, 13,000 घेतलं आहे। त्यावेळेला 13,000 घेतला आहे, बरोबर। सारखं तुम्हाला सांगत नाही, तोंड तिकडेच करायचं, सारखं सांगत ती घिसमोड होती। आणि ही ट्रॅक्टर ह्याची हाईट वगैरे काय आहे? हाईट सर्वसाधारण 7-8 फूट उंची आहे। आज या ट्रॅक्टरला किती वर्ष झाले बरोबर? आता 2026ला हां 63 वर्ष लागतं त्या ट्रॅक्टरला। हां, मग 63 वर्षापासून ह्या ट्रॅक्टरनं तुम्हाला साथ दिली असं वाटतंय का? 100%। या ट्रॅक्टरनं तुमचं म्हणजे प्रगतीच्या मार्गावर या ट्रॅक्टरनं तुम्हाला दिलेली आहे? 100%। बरोबर। ह्या ट्रॅक्टर तुम्ही आतापर्यंत म्हणजे ट्रॅक्टरचे आत्ताच्या मूल्यांकनानुसार सगळी किंमत निघून तुमच्या घराचं सगळं म्हणजे एवढं काम केलेलं आहे। आणि हो एवढा ट्रॅक्टर आज तागायची जी ठेवला आहे, ह्यो एवढा चांगला पण ठेवलेला आहे। ह्याचं जर काय प्रॉब्लेम आले तर तुम्ही ट्रॅक्टरचे मटेरियल कुठं खरेदी करताय? आंध्र, विजयवाडा। विजयवाडामधून? मग ते कसं आहे, तुम्हाला कुरिअर करणं देतात का तुम्ही स्वतः जाऊन येत आहे? किरकोळ थोडकं असलं तर कुरिअर येते। हां मोठं काय साहित्य असलं तर मग जाऊन आणायचं। जाऊन आणताय? ओरायली असं करायचं असं साहित्य तिथे जाऊन आणायचं एका वेळी। ह्या एवढ्या हाईटची ट्रॅक्टर इथं उपलब्ध आहेत का? नाही, मग ही टायर कुठून आणताय? तिकडंच आणलेत, मागवून घेतले तिकडे ट्रान्सपोर्टमधनं? ट्रान्सपोर्टमधून। बरोबर। ही ट्रॅक्टर आता डिझेलवर आहे का पेट्रोलवर आहे? डिझेलवर। किती ॲव्हरेज देते? कंपनीचं रिकाम्याला 6 आहे आणि लोडला 4 आहे। रोडला 4 आहे, बरोबर। कंपनीचं। हां मग ह्यो ट्रॅक्टरचा आता तुम्ही 63 वर्ष पूर्ण होतं, हिचा म्हणजे 16 काय कार्यक्रम करणार आहे का? करणार आहे की? नक्की करणार आहे का? 100%। बरं। ह्या ट्रॅक्टरला आता जर कुणी तर तुम्हाला विकत मागितलं तर तुम्ही देणार आहे का? नाही नाही नाही, देणार नाही। हां देणार नाही, गिरायक घेऊन गेलेली बरीचीच, हां पण देणार नाही। म्हणजे ट्रॅक्टर तुम्हाला लक आहे? होय, खरं तर लक आहे का? हाय हाय हाय। बरं। ह्या ट्रॅक्टरची सर्व कागदपत्र, इन्शुरन्स वगैरे आता रिनोव्हेशन सगळं करून ठेवता? ओके मध्ये। ओकेमध्ये आहे। मग आता कुठल्या कारखान्याला ट्रॅक्टर आहे ह्यो? कारखान्याला नाही, आता घरी आपली घरची शेती घरची करायची। शेती एक ह्याच्यातलं ट्रॅक्टर आहे तुम्हाला, बरोबर। ठीक आहे। मी MH10 सांगली न्यूजचा संपादक देवा सोन्याळकर आज पाटील साहेबांच्या घरी मर्दवाडी इथे आलो असताना ह्या ट्रॅक्टरांचं 63 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 63व्या वर्षी म्हणजे येणाऱ्या
2026 म्हणजे 63 वर्ष लागतंय. 63 वर्ष लागणार आहे. ह्याचा तुम्ही संपूर्ण 16 वाढेल बी 63 आणि वर्ष बी 63 चालू आहे. बरोबर. ओके, नमस्कार. MH10 सांगली न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.